नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. गावकडच्या पण खूप गोष्टी आहेत. जसं घोडेमुखाचं तुम्ही स्पेशली एक्झाम्पल घेऊन बोललात की जे गाव तुमच्यापासून खूप जवळ आहे. घोडेमुख हे गाव लहानपणापासून आम्ही म्हणजे ते ना 2 गावांच्या वेशीवरती असणारं मंदिर आहे. डोंगरावरती असं मंदिर आहे ते. घोडेमुखाचं छोटंसं मंदिर आहे आणि 72 चाळ्यांचा अधिपती बोलला जातो त्याला. 72 चाळे म्हणजे छोट्या-छोट्या देवस्थानांचा, देवचार देवस्थानांचा अधिपती असं बोललं जातं. तर घोडेमुखाची एक जत्रा असते. आता हा प्रकार देवचारामध्ये येतो. जे कोंबडे कापले जातात, जिकडे बकरे कापले जातात. आता आपल्या कोकणात कोंबडे कापले जातात. इकडे वरच्या साईडला तुम्ही जर घाट साईडला जाल ना सातारा, इकडे बकरा कापला जातो. चार पायी, 2 4 पायी. पायी. तर इकडे आपल्या इथे कोंबडे कापले जातात. तर त्या जत्रेच्या दिवशी साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबरच्या त्या काळात ती जत्रा असते, डिसेंबरच्या काळात. तर आम्ही लहानपणापासून जातो, कारण माझ्या आत्याचं गाव ते आहे. सख्खी आत्या माझी त्या गावात. ओके. माटोन आणि पेंडूर असे 2 गाव आहेत. त्यांच्या त्या सीमेवरती ते देवस्थान आहे. दोघांची मिळून ती एक जत्रा असते ते सीमेवर. अगोदर एकच गाव होतं, आता वेगळी झाली. ते पेंडूर वेगळं झालंय. तर त्या गावात घोडेमुखाचं येणं जत्रा असते ना, त्यावेळी ती साधारण लाखात, हजार तर आपण बोलूच शकत नाही, लाखात गर्दी एवढी असते ना, ते वरती डोंगरावरती असं चढत आणि सरळ स्टेट डोंगर आहे असा. म्हणजे आपला साधारण असा टप्प्याचा डोंगर आहे, असा स्टेट डोंगर आहे तो. आणि त्या दोन्ही साईडने ना अशी हजारोंच्या याने पब्लिक असतो उभं. कोंबडे घेऊन आलेले असतात, त्यांचे कोणाचे नवसाचे असतात, कोणाचे सालाबादचे असतात. आणि वरती देव जातो, म्हणजे सगळ्यांचा देव येतो, देव वरतीपर्यंत जातो. बरं, त्यांच्या अंगात अवसार असतो. अवसार त्यांची वय बघाल ना, आता तुम्ही जवळजवळ ज्यांच्या अंगात अवसार आहे ते सगळे 50-60 क्रॉस आहेत. अवसार म्हणजे देव येतो देव त्यांच्या. येतो, अंगात त्यांच्या देव येतो. 50-60 क्रॉस आहेत. हा डोंगर चढणं साधारणशा माणसाला शक्य नाही आहे. अंगात अवसार असतो म्हणून ते चढतात, एवढ्या वरती जातात. वरती गेल्यानंतर त्यांचे बाकीचे देवाचे काय प्रथा असतात ते केले जातात आणि त्याच्यानंतर कोंबडे कापायला चालू होतं. कोंबडे कापणं म्हणजे काय असतं, मान कापली जाते, धडापासून मान वेगळी केली जाते आणि त्यांचा ज्यांचा मान आहे ते आपली मान आपल्याकडे घेतात. तिकडे एक वेगळा घराणं आहे, ते त्यांची मान त्यांच्याकडे घेतात आणि धड तुम्हाला देऊन टाकतात. ज्यांचे जे कोंबडे असतात ना त्यांना देऊन टाकतात. हे जवळजवळ लाखात कोंबडे कापले जातात. लाखात असतो ते. बापरे. त्याच्यानंतर एकदा हे कापणं सुरू झालं की सगळी लोक त्या अशा सपाट्या डोंगरात धावत खाली येतात, धावत. म्हणजे शेवटपर्यंत कोणच थांबत नाही. शेवट फक्त देव आणि जे मानकरी असतात ना, अवसार ज्यांच्या अंगात आहे, जे मानकरी असतात तेच असतात वरती. त्याने तिकडे शेवटचं पानपाकळी ठेवली, सगळ्या गोष्टी झाल्यात की ते मोठ्याने ओरडतात. म्हणजे आमच्याकडे कुकारो घालणं प्रकार असतो एक. कुकार घालणं, बरोबर. कोणी आहे का वगैरे असतात. ओके, कोणाचा आवाज नाही आला तर ते पण देव, त्या वयात ते देव ज्यांच्या अंगात अवसार आहे ते पण धावत येतात खाली. खाली येतात धावत. साधारणपणे 7-7:30 वाजलेले असतात. अंधार झालेला असतो, नॉर्मली अंधार हा झालेला असतो आणि खूप भरते ती जत्रा. म्हणजे खूप, तो एक संध्याकाळ तिकडे पूर्ण ना असा एक मोठा मेळावा भरल्यासारखं असतं ते. आणि काही लोक काय करतात, त्या डोंगराच्या खाली उतरले ना की तिकडेच कोंबडे कापतात. म्हणजे रक्त वगैरे तिथेच पडतं, पिसं वगैरे असतात जी कोंबड्याची ती तिथेच ठेवून देतात, तिथे काढून टाकतात. साफ वगैरे करून फक्त चिकन असतं ते घरी घेऊन जातात ते लोक. तुम्ही दुसऱ्या दिवशी ते किती असला पाहिजे, तो सगळ्या पिसांचा रक्तांचा सडा जो असतो किती मोठा असला पाहिजे. जवळजवळ मला वाटतं आपल्या इकडच्या 2-3 टँकर भरतील, जास्तच पण कमी नाही, एवढी पिसं असली पाहिजेत. आपण आपल्या साध्या चिकन शॉपमध्ये त्याच कचरा किती असतो तो. एवढी पिसं असली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कोणीही जाऊन पाहावं, तिथे मोठे मोठे संशोधक येऊन गेलेत. मोठे मोठे जे बोलतात ना, आता काँग्रेडी वृत्तीचे आहेत अशी लोक, जे देव नाहीच आहे, देवचार नाहीच असे बोलणारे लोक येऊन बघून गेलेत. दुसऱ्या दिवशी एक रक्ताचा थेंब नसतो, एक छोटं पीस नसतं कोंबड्याचं, काहीही नसतं, सगळं साफ झालेलं असतं. बरं, ह्या गोष्टीला कोण चॅलेंजही करू शकत नाही, कारण देव जेव्हा खाली येतो जेव्हा ओढून काय विचारतात, कारण खाली सगळे जाणं गरजेचं आहे. जर चुकून कोण वर राहिला तर तो पुन्हा भेटणं शक्य नाही, असं देवाने सरळ सरळ सांगितलेलं आहे. म्हणजे एकदा असं ऐकण्यात आहे, आम्ही लहान असताना एक छोटा मुलगा राहिला होता वरती. ज्यावेळी त्या देवाला खूप विनवणी केली गेली, त्या देव एकटा धावत जाऊन त्याला घेऊन आलाय तिकडनं. बट तिकडे कोणी थांबत नाहीत त्या अख्खा रात्रभर सगळ्या. बरं, ह्या जत्रेच्या दिवशी तुम्ही त्या अख्ख्या 2 गावात कोणाच्याही घरी जा, तुम्ही पाहुणे आहात,
पाहुणे नाही आहेत, काही फरक पडत नाही. कोणाच्याही घरी जा, तुम्हाला चिकन, आंबोळ्या, भात ते बिंदास घालतात. तुम्ही जेवायला बसा, पोटभर जेवल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाही. तुम्हाला विचारणार नाही तुम्ही कोणाचा पाहुणा आहात, कुठून आलात, काय हे पण विचारणार नाही ती लोकं. पाहुणचार केला जातो. बरोबर. चांगला पाहुणेचार केला जातो, कारण ते तीर्थच असतं. आपण बरोबर. एक तीर्थ म्हणूनच घेतो. प्रसाद. प्रसाद तीर्थ असतं, तर ते सगळ्यांना देतात ते लोक. बापरे. पण हे तेच आहे ना की आपल्या प्रत्येक कोकणातल्या गावातली त्यांची एक वेगवेगळी अशी गोष्ट आहे. प्रत्येक गावातला एक वेगळा देव आहे, त्यांची वेगळी पूजा केली जाते, वेगळी प्रथा आहेत. पण हे आहे की तुम्ही मानत असाल की नसाल मानत, पण हे आपल्या इकडे एवढं म्हणजे एवढं क्लासिफिकेशन दिलं आहे, पण त्याला आपण ॲज अ स्टोरी टेलिंग पण घेतली ना तर ते किती मोठं आहे. जेव्हा आपण एक हॉलिवूड मूवी बघतो तर त्यात कसं एकच असतं की एका मुलीच्या अंगात येतं, ते लोक कोणत्या ह्यांना बोलवतात प्रीस्टला, आणि मग तो काढतो ते क्रॉस दाखवून. पण आपल्या इकडे बघा ना, प्रत्येक जसं मुंजा झालं, बायंगी झालं, हे झालं, ह्यांचे वेगवेगळे काढण्याचे पण वेगवेगळे हे आहेत. म्हणजे खूप मोठं वास्ट आधीपासूनच करून ठेवलं आहे. आता ते किती खरं आहे किती खोटं आहे ते तिथे राहणाऱ्या लोकांनाच माहिती, आणि आपण तिकडे गेलो नाही म्हणून आपण सांगू नाही शकत. पण ते आहे. पण तुम्ही सांगा की मग दुसरे तुमच्याकडे कोणती स्टोरी आहे जिथे तुम्हाला स्वतःला असं काहीतरी दिसलं? मी तुला एक गोष्ट सांगतो मित्र, की भूत ना भूत तुम्हाला वाचवतात पण. नाही, कधी कधी त्यांचं असं असतं की तू माझं लक्ष नाही आहे, तू इथे नको थांबू, तू निघून जा. एकदा कणकवलीला नांदगाव टिटा म्हणून आहे, जिथून देवगडला आतमध्ये गाडी जाते. एक गाडी गोव्या साईडला जाते आणि एक मुंबईला येते. तर एका मित्राकडनं जेवून रात्री 9:30-10 वाजता मी जेवलो आणि 11 वाजता बाहेर पडलो. साधारण 11-11:15ची वेळ होती आणि आपली मुंबईची सवय असते ना की कोणतरी रस्त्यावरती दिसलं. आपल्याला मुंबईला रात्री 1 म्हणजे अशी काही रात्र होत नाही आमची ती. आमचे 3 वाजता तेव्हा आमची मस्त रात्र होते. आणि परत लोक बाहेर निघतात कामाला. तरी आणि तेव्हा काही लोक बाहेर निघतात. म्हणजे हां. आपली मुंबई काही थांबत नाही. सो एकदा असं वाटलं की एक माणूस मला दिसतोय. मी गाडी चालवताना मला एक माणूस दिसतो. कुठे ते? नांदगाव टिट्याच्या पुढे एक हार्डली 5व्या मिनिटाला आणि माणूस दिसतोय, एक उभा आहे. बरोबर असा रस्त्याच्या कडेला उभा आहे. बरं, समोर मी बघतोय की रस्त्याचं काम पण चालू आहे. कारण मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू होतं. काम चालू आहे आणि मला वाटतं तो माणूस, मला डोक्यात क्लिक पडली की कोणतरी गाडी बिडी चुकली असेल, बिचारायला कुठेतरी जायचं असेल, मदत हवी असेल. म्हणून मी गाडी थोडी स्लो केली आणि बरोबर मी त्याच्यानं म्हणजे हार्डली तो एवढाच असा जवळ होता आणि जाऊन मी गाडी स्लो केली आणि मी फक्त बघितलं. कारण गावी कोण हेल्मेट जास्त वापरत नाही, त्यामुळे हेल्मेट पण नव्हतं, गाडीवरती हेल्मेट होतं. असं बघितलं, फक्त काळजात धस झालं आणि रक्ताचं पाणी झालं, पूर्ण घामाघूम. कारण त्याचे डोळे जे होते ना, डोळे चक्क असे पूर्ण परतलेले होते. त्याचे हे दात आहेत ना, हे 2 दात प्रॉपर बाहेर दिसत होते. त्याचे केस पूर्ण आकार वेगळा आणि त्याचा पूर्ण जो चेहरा, वास जो येतो ना, वास एखाद्याला खूबड वास येतो ना घाणेरडा, एवढा घाणेरडा वास मारला मला अचानक त्याचा. आणि त्याने जो आवाज दिला ना, जो त्याला ओरडला ना, तो वेगळ्याच प्रकारात होता तो आवाज. आणि तो असा होता की तू निघून जा इथून, तू माझं टार्गेट नाही आहेस, तू निघून जा. हा त्याचा जो विचार होता. म्हणजे समजा अक्षरशः मी ना ते पूर्ण फक्त एकच क्लिक झालं की जे आपल्या काही आईवडिलांनी किंवा बाकीच्या लोकांनी सांगितलं की गाडीवरती भूत चढत नाही. बोलो गाडी छोडणे का नाही साला. गाडी हळूहळू छोट्या मी त्या कामगारांपर्यंत आणली आणि पूर्ण घामाघूम झालो होतो. पाणी प्यालो. घरी जायचं होतं वेंगुर्ल्यात. मी कणकवलीत जाऊन लॉजवरती रूम बुक केली. तिथे उशीर पण झाला होता. मी त्यांना रिक्वेस्ट केली, बाबा मला लॉज रूम द्या. त्याने दिली बिचाऱ्यांनी मला एवढ्या रात्री. कारण जवळजवळ 12 तर वाजलेच होते. झोपलो मी तिथे. सकाळी पूर्ण ताप होता अंगात. त्या लॉजवरती जे मॅनेजर असतात त्यांना बोललो, अशा अशा ठिकाणी. ते बोलले हां आहे. तिथे एक माणूस उभा असतो ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता, कार ॲक्सिडेंट, आणि त्या कार ॲक्सिडेंटमध्ये त्याची पूर्ण फॅमिली मेली होती तिथे. पण तो माणूस खूप त्रास देतोय तिथे सध्या. आणि पूर्ण मुंबई गोवा एक्सप्रेसला हा खालच्या पट्ट्यात खूप लोकांचे असे काही किस्से झाले आणि ते खूप त्रासही देत आहेत. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.